नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत तुरीच्या दाण्यांची भाजी किंवा याला आमटीसुद्धा म्हणतात। आता तुरीच्या शेंगा आणलेल्या आहे, त्या निवडून घ्यायच्या आणि अशा प्रकारे दाणे आपल्याला तयार करून घ्यायचे। तुरीचे दाणे छानपैकी निवडून तयार झालेले आहे। आता दाणे आपल्याला भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकायचं आणि दाणे भाजून घ्यायचे। कच्चे दाणे आपल्याला वाटायचे नाही आहे। थोडा वेळ मंद आचेवर भाजून घ्यायचे। अशा प्रकारे दाणे भाजून तयार आहे। आता दाणे आपल्याला जास्त बारीकसुद्धा करायचे नाही आहे, थोडेसे जाडसर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे दाणे वाटून घ्यायचे। आता आमटीचा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी मिरच्यासुद्धा भाजून घेते। त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मिरच्या भाजून घ्यायचे। अशा प्रकारे मिरच्या भाजून झाल्या की त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि नंतर त्यावरच कांदा टाकायचा आणि थोडंसं तेल टाकायचं। कांदासुद्धा आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजून तयार आहे। आता त्यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। आता खोबरंसुद्धा आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचं आणि सर्व मसाला भाजून तयार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता सर्वात आधी आपल्याला मिरच्या बारीक करून घ्यायची, कारण सर्व मसाला एकत्र काढला की ते मिरच्या बारीक होत नाही। मिरची बारीक करून झालेली आहे। आता त्यामध्ये 2 चम्मच धना पावडर टाकून घ्यायची, तीसुद्धा परत फिरून घ्यायची। नंतर आलं आणि लसूण टाकायचं आहे। मिरचीचा मसाला बारीक करून झाला की त्यामध्येच आपल्याला कांदा आणि खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। आता आमटीला फोडणी देऊन द्यायची। तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं। 1 चम्मच तिखट टाकायचं आहे। तेलामध्ये तिखट टाकल्याने आपल्या भाजीला कलर खूप छान येतो। आणि नंतर आपल्याला मिरचीचा मसाला आधी परतवून घ्यायचा आहे। मसाला हा 5 मिनटं छान शिजू द्यायचा आणि नंतर आपल्याला कांदा आणि खोबरं हा मसाला टाकून घ्यायचा आहे। आता मसाला छानपैकी शिजू द्यायचा आहे। मी वेगळा मसाला केलेला होता, मिरचीचा वेगळा आणि कांद्याचा वेगळा। याच्याने आपल्या भाजीचा चव ही खूप छान येते। आता मसाला छान शिजलेला आहे, तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये बारीक केलेले तुरीचे दाणे हे टाकून द्यायचे आहे आणि नंतर घरगुती गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची आणि छानपैकी परतवून घ्यायचं। 5 ते 10 मिनिट असं शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि नंतर गरम केलेलं पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही। गरम पाण्याने आपल्या भाजीची चव ही खूप छान येते। आता मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ मी हे जाड टाकलेलं आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात, नाहीतर बारीक टाकलं तरीसुद्धा चालेल। आता छान आमटीला खळखळ उकळी येऊ द्यायची आणि नंतर कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आता भाजीला उकळी येऊ द्यायची। आणि आता भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकतात आपली भाजी किंवा आमटी झणझणीत तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली माझी गावरान पद्धतीने केलेली तुरीच्या दाण्यांची भाजी किंवा आमटी? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।